CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो 1161 जागांसाठी CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती आली होती, ज्यामध्ये कुकचं पद होतं, त्याचबरोबर स्वीपरचं पद होते आणि सर्वात जास्त मुलांनी जे फॉर्म भरला तर तो कुकमध्ये झाला, त्याचबरोबर स्वीपर पदामध्ये भरला आणि जवळपास 1161 जागांसाठी ही भरती आली होती 10वी पासवर। आणि या भरतीचे ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात अगोदर फिजिकल आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन 1161 जागांसाठी तर या भरतीचं ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर ॲडमिट कार्ड कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी आमची येऊ शकते आणि या भरतीमध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे, जे कुक पद आहे त्याचबरोबर स्वीपर पद झाला तर भरपूर यामध्ये जे ट्रेड्समॅनचे पद होतं तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्ट आहे तर यामध्ये उंची वगैरे काय असणार आहे, ग्राउंड किती आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सेंटर वगैरे कोणतं भेटणार आहे, ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जे 1161 जागांसाठी जे हे सर्व फॉर्म वगैरे भरून घेतले लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं या ठिकाणी ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येणार आहे। तर या भरतीचं जे ॲडमिट कार्ड आहे तर हे तुम्हाला जवळपास जुलै महिन्यापर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे किंवा मग जूनच्या एंडिंगला सुद्धा हे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी येऊ शकते। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर जवळपास जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत जे हे या भरतीचं ग्राउंड असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि निवड प्रक्रियेचा जर पाहिलं CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट, तिसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये पेपर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपलं यामध्ये काय असणार आहे, फिजिकल असणार आहे, लक्षात ठेवा। तर तयारी चालू द्या, कारण की जवळपास जून ते जुलै महिन्यापर्यंत आपल्या या ठिकाणी फिजिकल चालू होणार आहे। तर या भरतीमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर उंची यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांना यामध्ये 1600 मीटर रनिंग मारायचे आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। तर जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, रनिंग पास या ठिकाणी असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटापेक्षा जर जास्त झाला, 1 सेकंड जरी गेला तर त्या विद्यार्थ्यांना फेल केले जाणार आहे, अपात्र केले जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे। तर ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटापेक्षा जास्त जर झाला, 1 सेकंड जरी जास्त झाला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्याला ग्राउंडसाठी जे सेंटर या ठिकाणी कोणकोणते भेटणार आहे तर पहा नागपूर तुम्हाला सेंटर भेटू शकते, त्याचबरोबर रायगड भेटू शकते, मुंबई भेटू शकते, पुणे भेटू शकते, लातूर भेटू शकते किंवा मग गुजरात सुद्धा सेंटर आपल्याला भेटू शकते। तर ह्या सेंटरमध्येच होणार आहे आणि जास्त करून जे मुलांना नागपूर सेंटर हे भेटू शकते, लक्षात ठेवा, कारण की आता जे मे महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो BISF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रेटचे या ठिकाणी ग्राउंड झाले तर सर्वात जास्त महाराष्ट्रातील मुलांना जे फिजिकलसाठी जे या ठिकाणी सेंटर भेटलं होतं तर ते नागपूर सेंटर यामध्ये भेटलं होतं, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त करून नागपूर सेंटर या ठिकाणी भेटू शकते विद्यार्थ्यांना, कारण की त्या ठिकाणी CRPFचं जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आहे, लक्षात ठेवा, तर त्या ठिकाणी ग्राउंड होत असते। तर सर्वात अगोदर आपला यामध्ये CISF भरतीमध्ये ग्राउंड होणार आहे, ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे। तर आता ट्रेड टेस्ट यामध्ये कशा प्रकारे हे तुम्हाला सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांना माहीत नसते की ट्रेड टेस्ट कशा प्रकारे। तर पहा मी तुम्हाला सांगून देतो, तर यामध्ये जे कुकचं पद होतं तर कुकमध्ये आपल्याला ट्रेड टेस्ट कशा प्रकारे होणार आहे, तर आपल्याला चपाती बनवावं लागणार आहे, त्याचबरोबर राईस म्हणजे भात बनवून दाखवावं लागणार आहे त्यांना दाल तुम्हाला बनवून दाखवावं लागणार आहे, सांबार बनवावं लागणार आहे, इडली
इत्यादी आपल्याला या ठिकाणी त्यांना स्वयंपाक बनवून दाखवावा लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जे मासोळीची भाजी बनवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर अंड्याची भाजी, त्याचबरोबर खीर आपल्याला बनवून दाखवावं लागणार आहे। तर एवढं कुक पदामध्ये आपल्याला स्वयंपाक ते करावं लावणार आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर बूट मेकर कॉबलरचा पद आहे, तर यामध्ये ट्रेडमध्ये बूटाची पॉलिश तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर हाताने स्टूलवर आपल्याला पॉलिशिंग करून दाखवावं लागणार आहे। कटिंग ऑफ लेदर रिपेअरिंग, स्टिचिंग ऑफ शूज हे सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे। आणि टेलरमध्ये जर आपण पाहिलं तर टेलरमध्ये टेकिंग मेजरमेंट ऑफ पर्सनल, त्याचबरोबर कटिंग ऑफ क्लोथ, त्याचबरोबर ऑफ युनिफॉर्म, तर एवढं काही आपल्याला जे ट्रेड टेस्टमध्ये होणार आपलं। त्यानंतर बार्बरमध्ये जर पाहिलं आपण तर हँडलिंग ऑफ टूल, त्याचबरोबर केस कटिंग करून दाखवावं लागणार आहे, केस कापून दाखवावं लागणार आहे, दाढी करून आपल्याला त्यांना दाखवावं लागणार आहे। हे ट्रेड टेस्टमध्ये करावं लागणार आहे बार्बर पदामध्ये। त्यानंतर वॉशरमॅनचं पद होतं, तर वॉशरमॅन पदामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे। तर वॉशरमॅनमध्ये वॉशिंग ऑफ क्लोथ, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला युनिफॉर्म सुद्धा या ठिकाणी वॉशिंग करून दाखवावं लागणार आहे, टेरी कॉटन युनिफॉर्म, ठीक आहे। आणि त्याचबरोबर स्वीपर पदामध्ये ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर स्वीपर पदामध्ये जास्त मुलांनी फॉर्म भरला आहे, कारण की यामध्ये ITI साठी हे पद नव्हतं, स्वीपरचं फक्त 10वी पाससाठी हे पद होतं। तर स्वीपर पदामध्ये आपल्याला कशा प्रकारे, तर आपल्याला रूम त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये करावं लागणार आहे स्वीपर पदामध्ये। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी टॉयलेटची साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला बाथरूमची साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। तर एवढं काम आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये करावं लागणार आहे। त्यानंतर पेंटर पदामध्ये जर आपण पाहिलं, पेंटर पदामध्ये आपल्याला नॉलेज ऑफ कलर, पेंट अँड शेड्स, त्याचबरोबर पेंटिंग ऑफ साइन बोर्ड, तर बोर्डवर आपल्याला सिग्नेचर करून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर पेंटिंग किंवा ड्रॉइंग आपल्याला काढून त्यामध्ये दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर कारपेंटरमध्ये जर आपण ट्रेड टेस्टचा जर विचार केला तर यामध्ये हँडलिंग ऑफ टूल, त्याचबरोबर कटिंग ऑफ वॉल्ट, फिटिंग, पॉलिशिंग अँड फिनिशिंग ऑफ मटेरियल, तर हे काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे। त्याचबरोबर इलेक्ट्रिशियनमध्ये जर आपण पाहिलं नॉलेज ऑफ AC DC करंट, त्याचबरोबर न्यू इलेक्ट्रिक फिटिंग, त्याचबरोबर रेक्टिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक फॉल्ट, तर एवढं काम करावं लागणार आहे। मालीमध्ये बघू शकता तुम्ही, वेल्डरमध्ये बघू शकता, चार्ज मेशमध्ये बघू शकता, ठीक आहे। तर एवढं जे आपल्याला ट्रेड टेस्ट यामध्ये करावं लागणार आहे। आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय असणार आहे, तर यामध्ये आपला असणार आहे पेपर। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर 100 मार्काचा पेपर असणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जवळपास 1.5 ते 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी या ठिकाणी भेटणार आहे। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, तर पेपरला जे 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला या ठिकाणी टिक करून यायचं, कारण की पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते या ठिकाणी मायनस झाले असते, पण नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25, गणिताचे 25, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 आणि हिंदी व्याकरणचे 25, अशा प्रकारे 100 मार्काचा आपला हा पेपर होणार आहे। आणि जवळपास 1.5-2 घंट्याचा टाइम भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्यासाठी जे पासिंगचा जर आपण विचार केला, SC ST OBC कॅटेगरीसाठी 33% पासिंग आहे, त्याचबरोबर UR कॅटेगरी, EWS कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये 35% यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून फिजिकलची ग्राउंडची या ठिकाणी तयारी चालू ठेवा, कारण की या ठिकाणी जुलै महिन्यापर्यंत या ठिकाणी ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट पण तुम्हाला CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।